नमस्कार. सगळ्या छोट्या मुलांचे खूप खूप स्वागत आहे. दररोज आपण इतक्या छान छान वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो. नक्कीच तुम्ही आधीच्या गोष्टी ऐकल्या असतीलच. तर लिटल स्टारला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून अजून नवीन नवीन गोष्टी आपल्याला इथे ऐकायला मिळतील. तर आज आपण एक खूप छान गोष्ट ऐकणार आहोत. यामध्ये एक वीणा आहे, आजोबा आहेत आणि ती वीणा का आणि कशासाठी उपयोगाची आहे हे देखील आपण इथे पाहणार आहोत. तर पहिला तुम्हाला वीणा म्हणजे काय माहिती आहे का? तर वीणा हे एक तंतुवाद्य आहे जे शास्त्रीय संगीतामध्ये वापरलं जातं. तंतुवाद्याचा आवाज खूपच सुंदर येतो. तर आपल्या या गोष्टीतले आजोबा देखील खूप छान वीणा वाजवायचे. पण आजोबा वारले आणि ते वाद्य आता कोणी वाजवेनासेच झाले. त्यांची मुलं पोटापाण्यासाठी बाहेर पडली आणि घरामध्ये एक मुलगी राहत असे. तिला देखील ते वाद्य वाजवता येत नव्हते. तर असं व्हायचं की आता ते वाद्य एका कोपऱ्यात पडून राहिलं. वीणाचा उपयोग सगळे विसरूनच गेले, कोणालाच वाजवता येत नाही. तर आजूबाजूची मुलं जेव्हा खेळायला घ्यायची किंवा कोणाची ये-जा व्हायची तेव्हा धक्क्याने किंवा चेंडू लागून त्या वीणेचे तार झंकारत. इतरांची झोपमोड होई. तो वीणेचा आवाज व्यवस्थित येत नसल्याने त्याचा त्यांना उपद्रव होऊ लागला. कारण ती छान वाजवता फक्त आजोबांनाच यायची, मुलांनी कोणी शिकलीच नाही. तर शेवटी सगळ्या मुलांनी एकत्र येऊन ती वीणा टाकून द्यायची असं ठरवलं. तर त्या लोकांनी ठरवून ती वीणा दुसऱ्या दिवशी कचराकुंडीत टाकून दिली. कचराकुंडीत वीणा टाकून आल्यानंतर काही मिनिटातच तिथून एक गरीब माणूस जात होता. त्याने ती वीणा उचलली. अंगावरच्या फडक्याने त्याने ती स्वच्छ केली. त्याला त्याची आवड होती. त्याने वीणेचे तार छेडले. त्या घरातील सगळेच एकदम स्तंभित झाले. ते लोक घराबाहेर आले. तेवढ्यात कचराकुंडीजवळ बघ्यांची गर्दी जमली होतीच. तो गरीब माणूस मंत्रमुग्ध होऊन वीणा वाजवत होता. आता त्या कुटुंबातील सगळ्यांना आजोबांची आठवण आली. वीणेच्या स्वरांचं संगीत जाणवलं, आवाज जाणवला. थोड्या वेळाने त्या गरीब माणसाचे वीणावादन थांबले. आता ही मुलं त्या माणसाला म्हणू लागली, आमची वीणा आहे, दे आम्हाला परत. तर तो म्हणाला, जो वीणा वाजवतो त्याचीच ती वीणा, तुम्ही तर ती फेकली ना, आता का परत हवी? तेव्हा ते सगळे मात्र आता त्याच्याशी भांडू लागले. वीणा आम्हाला परत पाहिजे, आमची आहे, आमच्या आजोबांची आहे, आमची परंपरागत घरात आलेली वीणा आहे, आम्ही नाही असं देणार तुला. असे ते मोठमोठ्या आवाजात त्याच्याशी भांडू लागले. तो गरीब माणूस म्हणाला, तुम्हाला वीणेची अडगळ होत होती, कचरा वाटत होता, घरातली शांतता भंग पावत होती. जर वीणा वाजवता येत नसेल तर घरातील शांतता भंग होणारच. जर ती वाजवता येत असेल तर घरात शांतता, प्रेम, आनंद भरून जाईल. सर्व काही वाजवण्यावर अवलंबून आहे. पुढे तो म्हणाला, तुमचं माझं जीवनसुद्धा एक वीणा आहे. सगळ्यांचंच जीवन असं आहे. प्रत्येकाला जीवन मिळतं, ते कसं जगायचं हे त्या जगणाऱ्यावर अवलंबून असतं. त्यामुळे जीवनाची वीणा वाजवणं खूपच थोडेजण जाणतात. म्हणून उदासीनता, दुःख, त्रास, निराशा हे झटकून जीवनाला आपलंसं करायला शिका. ही वीणा वाजवायला शिका. जर स्वतःला वाजवता येत नसेल तर नक्की दुसऱ्या कोणाला तरी वाजवायला तुम्ही देऊ शकतात, असं सांगून तो वीणा त्यांना परत देऊन निघून गेला. आता या गोष्टीतून आपल्याला काय कळते बरं? वस्तूचे महत्त्व तिचा योग्य वापर झाला तरच कळते. त्यामुळे गोष्टी वापरायला शिका. जर स्वतःचा वापर संपला असेल किंवा आता त्या गोष्टीचा आपल्याला यूज नसेल तर ती गोष्ट इतरांना द्यायला मात्र जरूर तयार असावं. आजची गोष्ट आपल्याला आवडली असेल तर लिटल स्टारला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.